अगदी मस्त गरमागरम असे उपवासाचे नगेट्स बनवून तयार आहेत। हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बायचित प्रणू चॅनल मध्ये। सो उद्या आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशी निमित्त उद्या बऱ्याच लोकांचे उपवास असतील आणि उपवासासाठी अगदी इन्स्टंट असं आपल्याला काहीतरी हवं असतं आणि घरगुती सामानामध्ये बनणारा हवं असतं। आज अशीच आपण रेसिपी घेऊन आलेलो आहोत आणि ती म्हणजे उपवासाचे नगेट्स। उपवासाचे नगेट्स आपण आज बनवणार आहोत अगदी घरगुती सामानामध्ये, खूप कमी सामानामध्ये हे नगेट्स आपण बनवणार आहोत। चला तर मग अजिबात उशीर न करता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। सो उपवासाचे नगेट्स बनवण्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा इथे हे साहित्य घेतलेलं आहे। एवढंच साहित्य आपल्याला इथे लागणार आहे। आता मी तुम्हाला एक एक करून हे साहित्य काय आहे ते दाखवतेच। आता इथे सगळ्यात पहिल्यांदा एक बटाटा आपण उकडून घेतलाय। आता तो बटाटा आपल्याला छान असा किसून घ्यायचा आहे। उकडलेला बटाटा आहे, अगदी छान असा हा बटाटा आता आपल्याला किसून घ्यायचा आहे। बटाटा किसला की जे बाइंडिंग आहे ना ते एकदम प्रॉपर होतं आणि खूप छान होतं। इथे आपण बटाटा अगदी छान असा किसून घेतलाय। आता काय करायचंय, आता ह्याच्यामध्ये आपण वरईचं पीठ टाकणार आहोत। आता तुमच्याकडे जर वरईचं पीठ नसेल ना तर तुम्ही ह्याच्या ऐवजी साबुदाण्याचं पीठ किंवा कशाचं पीठ अजून वापरू शकतो आपण, शिंगाड्याचं पीठ, शिंगाड्याचं पीठ किंवा साबुदाण्याचं पीठ सुद्धा वापरू शकतो। आता आपण इथे हे वरईचं पीठ घेतलंय, साधारणतः एक छोटी वाटीभर इतकं आहे ना हे। हो, आता हे यामध्ये टाकूयात, पूर्णच टाकणार आहे आपण। थोडासा शेंगदाण्याचा कूट आवडीप्रमाणे कमी जास्त टाकू शकता, नाही का। कोथिंबीर, हिरवी मिरची अगदी बारीक चिरून घेतली हिरवी मिरची आपण, चिली फ्लेक्स, इथे आपण आता काळी मिरी पावडरचा वापर करणार। अगदी छोटा चमचा इतकी काळी मिरी पावडर घेतली आहे आणि चवीनुसार मीठ। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून ह्याचा एक प्रॉपर गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता हा मिश्रणाचा अगदी छान असा गोळा आपण तयार करून घेतलाय। आता ह्याचे आपल्याला नगेट्स तयार करून घ्यायचे आहेत। ह्याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत। आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला जर चीज तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चीज टाका आणि नसेल आवडत तर तुम्ही असे सुद्धा डायरेक्ट शॅलो फ्राय करू शकता। पण आपण आता ह्याच्यामध्ये चीज भरणार आहोत। चीजमुळे अगदी छान लागतात नगेट्स खायला। छान असं पसरवून घेतलंय आपण हे बॅटर आणि आता ही छोटीशी एक चीज क्यूब घेतली आहे। ह्याच्या कडा पूर्णपणे बंद करून घ्यायच्या आणि ह्याला हवा तो आकार तुम्ही देऊ शकता। आपण ह्याला थोडासा चौकोनी असा आकार देणार आहे, चौकोनी आयताकार, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही आकार द्या। किती छान दिसत आहेत ना। मस्त असा एक नगेट बनून तयार आहे। किती छान दिसतोय दिसायला। आता अशाच पद्धतीने बाकीचे नगेट सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत। आता इथे आपण हे अशा पद्धतीने प्रोसेस्ड चीज घेतलेला आहे। तुम्ही याच्या ऐवजी मोझरेला चीज सुद्धा घेऊ शकता किंवा जे आपलं स्लाइस चीज असतं ना ते सुद्धा ह्याच्या आतमध्ये टाकू शकता। जे घरी चीज अवेलेबल आहे ते चीज तुम्ही इथे वापरा। छान मस्त असे नगेट्स आता बाकीचे नगेट्स आपण करून घेऊयात। एकच बटाटा आपण घेतलेला आहे, मध्यम आकाराचा बटाटा होता आणि एका बटाट्यापासून नाही म्हटलं तरी 8 ते 10 इतके नगेट्स बनलेले आहेत। म्हणजे क्वांटिटी पण एकदम छान बनते। 2 लोकांसाठी हे इनफ आहेत। स्नॅकच्या टायमिंगला तुम्ही खाऊ शकता किंवा उपवासाच्या दिवशी आपल्याला कधी कधी काय काय चटपटीत सुद्धा खाऊसं वाटतं, अशा वेळेत सुद्धा तुम्ही हे नगेट्स खाऊ शकता। एकदम भारी लागतात खायला।
आणि महत्त्वाचं म्हणजे आपण सगळ्या घरगुती सामानामध्ये ते बनवलेलं आहे आणि खूप सोप्या पद्धतीने बनवतोय आपण ते. खूप इन्स्टंट असे बनतात, अगदीच 5 ते 10 मिनिटांमध्ये हे बनवून तयार होतील. आपण इथे ना हे थोडेसे चपटे आयताकार असे बनवले. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही गोल सुद्धा बनवू शकता. गोल बनवायला अजून जास्त सोपे जातात, पण हा वाला शेप ना दिसायला छान दिसतो म्हणून आपण हा वाला शेप बनवलाय. बोल. खूप छान असे आपले नगेट्स तयार झालेले आहेत, तुम्ही ते पाहू शकता. आणि सुंदर असा शेप पण आलाय त्याला. आता ह्याला आपण शॅलो फ्राय करून घेणार आहे ना. हो हो, लगेचच आता ह्यांना आपण शॅलो फ्राय करून घेऊया. खूप छान दिसत आहेत. साधारणतः 8 नगेट्स बनलेत आपल्या इथे आणि एकदम छान व्यवस्थित आकाराचे बनलेत. आता आपण ह्यांना शॅलो फ्राय करून घेऊयात. आता आपण शॅलो फ्राय करणार आहे, पण त्याला तूप वापरणार. तूप किंवा शेंगदाण्याचं तेल वापरायचं उपासाच्या वेळेला. नॉर्मल व्हेजिटेबल ऑइल आपण इथे वापरणार नाहीये. कोणतंही तूप तुम्ही वापरू शकता. अगदी कमी प्रमाणात आपण इथे तूप घेतलंय, तुम्ही पाहू शकता. नंतर आपण थोडंसं तूप इथून सोडणार आहे वरून, पण आधी एवढं तूप इनफ आहे. आता याच्यामध्ये आपण वरीचं कच्चं पीठ वापरले, त्याच्यामुळे आता याला आपण 1 किंवा 1.5 मिनिटं वाफवून घेऊया. अगदीच 2-3 मिनिटांसाठी हे ठेवायचं नाहीये. साधारणतः मिनिटभरासाठी आपल्याला हे ठेवायचं आहे, कारण की मग ते खालून लागू पण शकतात. तसं आपण ते नॉनस्टिक मध्ये आता फ्राय करून घेतोय. एकदम बारीक गॅसवरती आता ठेवलंय आपण झाकण ठेवून आणि एका बाजूने छान असे आता त्यांना फ्राय करून घेऊया, जेणेकरून वरईचं पीठ आतमध्ये व्यवस्थित शिजलं जाईल. इथे आपण हे वरईचं पीठ घेतलंय ना, त्याच्यामुळे आपण झाकण ठेवून हे शिजवून घेतोय. साबुदाण्याचं पीठ असेल तर तुम्हाला कमी वेळ लागेल अजून, नाही का. आता वरईचं पीठ आहे म्हणून आपल्याला थोडंसं जास्त वेळ लागेल ते शिजायला, कारण वरईचं पीठ व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे. साधारणतः मिनिटभरासाठी आपण ते झाकून ठेवलंय आणि 1 मिनिट झाला की आपण ते झाकण काढूयात आणि बघूयात कसे व्यवस्थित शिजलेत का एका बाजूने. नाहीतर आपण ते पलटून पुन्हा दुसऱ्या बाजूने सुद्धा शिजवून घेऊया झाकण ठेवून. आणि व्यवस्थित शिजले असतील तर मग झाकण ठेवायची गरज नाहीये. आता आपण हे पलटून घेऊयात. हे पलटून घेतलेत. आता आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा फ्राय करून घेणार आहे. आता हे आपण ना आलटून पलटून फ्राय करून घेणार आहे, कारण जर एकाच बाजूने ते ठेवले ना तर थोडेसे आशे होतात. तुम्ही थोडे लवकरच पलटले तरी पण चालेल. आता याच्यावर झाकण ठेवायची गरज नाहीये. आपण सगळ्या बाजूने हे व्यवस्थित असे शेकून घेणार आहोत. छान दोन्ही बाजूने आता हे मस्त फ्राय झालेत आणि थोडे कुरकुरीत सुद्धा झालेत. आता हे खूप जास्त कुरकुरीत नाही होत. करू शकता तुम्हाला अजून बारीक गॅसवरती, मग तुम्हाला थोडा वेळ ठेवावा लागेल, 5 ते 10 मिनिटं. खूप बारीक गॅसवरती, पण खाली गॅसवरती जाळी वगैरे ठेवून मग तुम्ही ते ठेवू शकता. आता आपण गॅस बंद केलाय आणि अगदी गरमागरम असे आपले पोटॅटो नगेट्स बनवून तयार आहेत.
आता नगेट्स आपले तयार झालेत. आपण थोडा वेळ तसेच ते पॅन वरती ठेवून दिलेत गॅस बंद करून, जेणेकरून ते छान असे कुरकुरीत बनतील. तोपर्यंत मम्मी आता त्याच्यासोबत खाण्यासाठी दहीची चटणी बनवणार आहे. ती पण उपवासाचीच असणार आहे. ती आपण क्विकली बघूयात. उपवासाची चटणी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तर आपण हा बाउल घेतलाय आणि त्याच्यामध्ये आपण दही टाकायचंय. तुमच्या आवडीप्रमाणे कितीही दही टाका. छान असं फ्रेश दही घेतलंय आपण. आता त्यामध्ये आपण उपवासाचं लाल तिखट टाकायचंय. अगदी किंचित असं उपवासाचं लाल तिखट इथे टाकलंय आपण. इथे चवीप्रमाणे आपण थोडंसं मीठ टाकून घेऊयात. इथे आपल्याला थोडीशी पिठी साखर टाकायची आहे आणि अगदी किंचितशी अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला यामध्ये टाकायची आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आणि ही तुम्ही पाहू शकता उपवासाची दह्याची चटणी बनवून तयार आहे. नगेट सोबत खायला ही अगदी अप्रतिम लागते आणि अगदी झटपट बनते. अशा पद्धतीने ना नुसतं दही सुद्धा तुम्ही खाऊ शकता. खूप छान लागतं खायला. इथे आपली चटणी बनते आणि त्यानंतर इथे आपले नगेट्स सुद्धा आता तयार आहेत. आपण याचं छान असं प्लेटिंग करून घेऊयात. अगदी मस्त छान झाले ते, एकदम कुरकुरीत सुद्धा झालेत. आपण त्यांना थोडा वेळ ते असंच ठेवून दिलेलं ना तव्यावरती, छान कुरकुरीत सुद्धा झाले. अगदी मस्त गरमागरम असे उपवासाचे नगेट्स बनवून तयार आहेत. सोबत आपण दह्याची चटणी सुद्धा बनवली. खूप छान दिसायला. आपण सगळ्यात पहिल्यांदा आता हे टेस्ट करून बघूयात. खूप छान झाले, तुम्ही इथे व्हिडिओ मध्ये पाहू शकता. बाहेरची आउटर लेअर मस्त अशी क्रिस्पी झाली आणि आतून एकदम सॉफ्ट आहेत. आता आपण मम्मी तोडून दाखव. अगदी गरमागरम आहे. चीज टाकले आतमध्ये, त्याच्यामुळे हे चीज तुम्ही पाहू शकता इथे कसं आलंय. अगदी छान असं चीज आलंय. आपण ह्याला डिप करून टेस्ट करू. थोडेसे गरम आहेत अजून. एकदा हे नगेट्स खाल्ला तर ह्यांचं दिवाने व्हाल. तुम्ही परत परत पुन्हा नक्कीच बनवाल. चला तर मग कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.